मित्रांनो, इंग्रज लोकांनी आपल्या भारतीयांवर खूप अन्याय अत्याचार केले. या अन्याय अत्याचाराला कंटाळून आपल्या भारतीय लोक एक संघ होऊन एकत्रित येऊन इंग्रजांविरुद्ध बंड पुकारले, उठाव केली, चळवळी सुरू केल्या, सत्याग्रह केले आणि आंदोलने पेटवली. अखेर इंग्रजांना जेरीस यावे लागले. आपल्या भारतीय लोकांनी इंग्रजांना सळो की पळो करून सोडले. इंग्रजांनी आपल्याला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळवून दिले. सारे जहां से अच्छा हिंदुस्तां हमारा हमारा, हम बुलबुले हैं इसकी यह गुलसिता हमारा. याप्रमाणे आपला भारत देश इतका श्रीमंत होता, अख्ख्या जगामध्ये आपला भारत देश श्रीमंत होता. म्हटले जायचे की भारतामधून सोन्याचा धूर निघत असे. भारताला सोन्याचा पक्षी म्हणून ओळखले जायचे. लोक शेताच्या तणी काठीला सोन्याचे घुंगर बांधून फिरत असत. पण या इंग्रज लोकांनी आपल्यावर राज्य केले. व्यापारकर्ते म्हणून आले आणि आपले राज्यकर्ते बनले आणि आपल्या देशातील संपत्तीची भरमसाठ लूट केली. अशा या वाईट परिस्थितीतून आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी लोकमान्य टिळक, महात्मा गांधी अशा अनेक क्रांतिकारकांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपले जीवन समर्पित केले. त्यांना माझे शतशत नमन. मित्रांनो, आजही आपला भारत देश अन्याय, अंधश्रद्धा यामध्ये गडलेला आहे. तसेच आजही आपल्या देशावरील सीमेवर अनेक वीर जवान घायल होऊन पडतात. त्यांनाही माझे सलाम. कि आजाद ये हिंदुस्तान नहीं होता, कि आजाद ये हिंदुस्तान नहीं होता अगर किसी माँ का बेटा वतन के खातिर कुर्बान नहीं होता. कि आजाद ये हिंदुस्तान नहीं होता किसी माँ का बेटा वतन के खातिर कुर्बान नहीं होता. सारे रिश्ते नाते भुलाकर सीने पे गोली खानी पड़ती है मेरे दोस्त. वतन के खातिर मरना इतना आसान नहीं होता. वतन के खातिर मरना इतना आसान नहीं होता. कोशिशें तमाम कर लो, कोशिशें तमाम कर लो, नहीं मिटा पाओगे मेरे वतन का नाम. कोशिशें तमाम कर लो, नहीं मिटा पाओगे मेरे वतन का नाम. काट दो गला मेरा, बंद कर दो मेरी जुबान, मेरे लहू का कतरा कतरा कहेगा जय हिंदुस्तान, जय हिंदुस्तान. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय भारत. भारत